आणि नियमाने आम्ही सगळं कचरा वगैरे कुठं टाकीत नाही, काय नाही. व्यवस्थित जिथं आम्ही थांबल तिथं एकदम स्वच्छ करूनच पुढे जातो. आता घर कोण सांभाळते? कोण आहे तसं पांडुरंग आहे की नाही सांभाळणारा, आपण त्याला त्याची चिंता करायची. पांडुरंग सांभाळतं सगळं. बघा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज रामकृष्ण हरी यासाठी की आज आपण आहोत आपल्या नशिबाने, आपल्या चांगल्या योगाने आज आपण आहोत अकलूजमध्ये. तर अकलूजमध्ये आज माऊलींच्या पालखींचं आगमन होते आणि आज आपण एवढा खास योग आज आपण घडून आणलेला आहे की सकाळी फक्त जस्ट मला कॉल आला की बाबा आज आपल्या अकलूजमध्ये आज माऊलींच्या पालखीचं आगमन होते. कुठलाही विचार न करता सरळ गाडी काढली आणि आपण आज येऊन पोहोचलोय अकलूज शहरामध्ये. तर अकलूजमध्ये माझी बहीण राहते आणि तिच्याच घरी आज संतांच्या पादुका येणार आहेत. तर आपण ते सुद्धा कव्हर करणार आहे. हा व्हिडिओ आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला घर बसल्या आपल्या माऊलींचं दर्शन होणार आहे. तर आता आलोय आपण आपल्या अकलूजच्या घराजवळ आहे. बघा वातावरण बघा कसं भारी झालेलं आहे आणि पूर्ण घराच्या अंगणामध्ये आपले सगळे वारकरी संप्रदायातले सगळे लोक जमलेले आहेत. मस्तपैकी रांगोळी वगैरे एकदम टकाटक. आपल्या घरच्या महिला मंडळाने काय काय तयारी केली आपण यांना एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर काकू, काय काय आपल्याकडं पालखी येते तुमच्याकडनं, म्हणजे मनाचा आनंद कसा आहे, तुम्ही काय काय तयारी केलेली? आम्ही अशी बरेच तयारी केलेली, शिदा वगैरे दिलेला आहे, पूजेची तयारी केली. म्हणजे पादुका येणार घरात, याचा अति आनंद होत आहे. पायघडा टाकून त्याचं स्वागत आम्ही करणार आहे. जे आम्हाला दिसतंय तुम्ही म्हणजे तर फुलं बिलं एकदम खतरनाक असा विषय. इकडं जेवणाचा कार्यक्रम चालू आहे जोरदार असा. मनाला कसं वाटतं की बाबा आपल्या घरात पादुका येतात संतांच्या? खूपच छान वाटतंय. खूपच सुंदर सोहळा आहे पालखीचा. तर तुम्ही आता बघितलं की आपल्या घरी जेव्हा संतांची पालखी येते, जेव्हा संतांच्या पादुका येतात, तेव्हा घरच्या लोकांचा एक वेगळा आनंद असतो. सोपान काका महाराजांच्या पादुका आज प्रथमच आमच्या घरात येणार आहेत. त्यांची पूजा करणार आहोत. त्यामुळं दरवर्षीच आम्ही त्यांचं स्वागतही करतो आणि ह्या वर्षी आमच्या घरी येणार आहेत. तयारी काय काय केलेली किंवा हे किती दिवसापासून ही तयारी चालू आहे, ही लगबग चालू आहे, तर दाजी काय सांगतात? संत सोपान काका महाराज यांची प्रथमच पादुका पूजन आमच्या बोरावके कुटुंबियाच्या निवासस्थानी होत आहे. त्याची अगदी चांगली उत्तम जे तयारी आम्ही केलेली आहे. तर त्यासाठी आम्ही घरात एक पूजा आम्ही करणार आहोत. पादुका पूजन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर आता आपण आत्ताच बघितलं की इकडे सगळं पालखी आणण्याची लगबग चालू आहे. तर इथं आपल्या महिला मंडळाचा स्वयंपाक देखील चालू आहे. लगेच म्हणजे किती शिस्तबद्धपणा आहे हा आपण बघू शकतो. कुठं आले आपण? तळेगाव डमनेरी. आपण तळेगाव डोंगरे. किती वर्ष झाली करताय? 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली पायी चालताय. पायी, हा. अरे आता पंढरपूर जवळ आलंय. आनंदच वाटतोय. पांडुरंगाची भेट होईल याची वाट बघतोय. घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी सुनबाई आहे, मुलगा आहे. पुढं कार्यक्रमाला जायचं म्हणलं की तुम्हाला मग असं म्हणतात काही लोकांना, बाबा माझं घर कोण सांभाळणार? मग आता घर कोण सांभाळते? कोण आहे तसं पांडुरंग आहे की नाही सांभाळणारा, आपण त्याला त्याची चिंता करायची. पांडुरंग सांभाळतं सगळं. बघा. कुठले आपण? तळेगाव डमडरे. डमडेरी. किती वर्षापासून आपण पालखी मी 20 वर्ष चाललो, पण आता मी व्यवस्थापकाचं काम करतो दिंडीमध्ये. सर्व स्वयंपाकाचं याच्यात त्याचं लक्ष येतो. 20 वर्ष चालले? हो. पाया पडू दे पहिले. जय. तर आता तुम्ही म्हणजे तुमच्या दिंडीमध्ये किती लोक आहेत साधारणतः? आमच्याकडे 150-200 लोक आहेत. 150-200 हो, लोक आहेत. हो. आणि 150-200 लोकांचं नियोजन सर्व आमच्याकडे असतं. तुमच्याकडे असतं सगळं. किती दिवस झाले चालताय? आम्ही आज 10वा दिवस आहे. तुमचं आपलं नाव काय? सुदाम भुजबळ. आपण किती वर्ष झाले करताय? आम्ही 7 वर्षे MSCB मध्ये रिटायर झाल्यानंतर हाच आम्ही दिंडीत सामील झालो. आम्ही संस्था आमची सावतामाळी दिंडी सोहळा याच्यावर आम्ही रिटायरमेंट लोक एकत्र आलो. वाखरीवर जागा घेतली. पहिल्यांदा आमच्या दिंडीमध्ये 25 लोक होती. आता जवळजवळ 200 लोकांची दिंडी तयार झाली आमची. आणि 33 नंबर काकांच्या पाठीमागे, सोपान काकाच्या पाठीमागे 33 नंबर 15 वर्षे. अरे वा 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 वा. आणि नियमाने आम्ही सगळं कचरा वगैरे कुठं टाकीत नाही, काय नाही. व्यवस्थित जिथं आम्ही थांबल तिथं एकदम स्वच्छ करूनच पुढे जातो. हे महत्वाचं असतं. जिथं थांबवू तिथं एकदम स्वच्छता राखणं. कारण की पंढरपुरातच विठ्ठल नाही तर इथला प्रत्येक लोकांमध्ये विठ्ठल राहतो. बोरा कुटुंब त्यांनी आम्हाला सावतामाळा दिंडीची तळेगावची असल्यामुळं त्यांनी आम्हाला इथं जागा उपलब्ध करून दिली. आमची सरी सोय करून दिली राहण्याची. आणि ते आम्हाला जेवण पण देतात.
अशा पद्धतीने आमची सोय करतात. आम्ही तेवढं त्यांच्या आदराने त्यांच्याकडे बघतो. आमचेच ते बंधू म्हणून आम्ही असं एक त्यांच्याशी बोलतो. तर आता आपण आलोय आपल्या स्वयंपाकघरामध्ये. इथं बघा, इथं प्रॉपर असं सगळं व्यवस्था चालू आहे. कुठलं पण 150 माणसं असो, 200 असो, कोणाला पण जेवायला काहीच कमी पडत नाही. स्वयंपाक करायला साक्षात रखुमाई बसलेल्या आहेत. त्याच्यामुळं कुणी म्हणजे आता आईंनी आम्हाला सांगितलं काकांनी की रोज नवीन नवीन आयटम, रोज ताजं ताजं अन्न हे आपल्याला घरी सुद्धा कधी कधी लवकर भेटत नाही, पण आपल्याला वारीत आल्यानंतर भेटतं. पदार्थ कोणते कोणते असतात आपल्याकडं? आमच्याकडे शेंगुळी म्हणून आज आम्ही अटेम्प्ट केलेला आहे. नवीन आम्ही वरण या इकडे इकडे या इकडे या इकडे. पारंपरिक या बघा, जुनी पद्धत पारंपरिक पद्धतीने हे बघा. कशापासून? हुलग्यापासून हुलग्यापासून शेंगुळी. हुलग्यापासून अरे वा, सर्व महिलांनी केलेली. अरे वा. हा जिलेबी प्रकार असतो, हा बर, पण तिखट असतो, जुन्या पद्धतीचा असतो तो. आणि हा हुलगा आरोग्याला चांगला असतो. जुनी लोक हे हुलगाच खात होते. आता नवीन त्यामुळं 70 80 वर्षाच्या आजी सुद्धा व्यवस्थित चालतात. ते पंढरपूर पर्यंत चालतात. एकदम रुचकर अशा भाकरी आहेत. पण काकू खरं बोलले की खरं बोलले, व्यवस्थित. खरं सांगा बरं का, कोण नाही इथं नाही ना, खरं बोलले. व्यवस्थित तुम्हाला भारी वाटतं? भारी व्यवस्थित. भारी व्यवस्थित. हे फुगलेले पा अशी भुगती का घरी तरी आपल्या? किती वर्ष झाली करताय? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली करताय. स्वयंपाक एक नंबर एक. आम्हाला भेटन थोडंफार खायला. भेटेल की. बरं. चला, आपण बघितलं आता इथं भाकरी झाल्यात, तिकडे शेंगोळे झालेत आणि गर्दी पण दाखवून द्या. सगळेजण एकदम आपले सगळा युट्यूबचा व्हिडिओ बघणार सगळ्यांनी काय करायचं? लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. बस आपापल्या याला टाकून द्या. सगळ्यांनी सगळे आपले युट्यूब चॅनल दिसणार आहेत. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि इकडे दाखवा, इकडे इकडे इकडे. रामकृष्ण हरी. हा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री सोपान काका महाराज की जय. संत शिरोमणी सावता महाराज की जय. हर हर महादेव. नमो पार्वती पतये हर हर महादेव. पालखी यायला अजून साधारणतः अर्धा तास उरलेला आहे. पण अर्ध्या तासापूर्वी सुद्धा लोकांची लगबग आणि लोकांची एनर्जी हे तुम्ही बघू शकता. कशी एनर्जी बाबा? एकदम चांगली. एकदम झकास एनर्जी. झकास. एकदम 80 वर्षाचे आजोबा माझ्या सोबत आहेत. त्यांची एनर्जी आणि माझी एनर्जी मॅच करते. म्हणजे बघा, कुठली एक गोळी चालू नाही मला. कुठली एक गोळी चालत नाही. काय खाता काय? शेंगोळे. कृष्ण राधा 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 कृष्ण दहा वर्षाच्या मुलापासून तर 105 वर्षाच्या माणसापर्यंत सगळे पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत. किती? 1,400. बापरे. आणि आता काय, इथून पंढरपूर खूप 40 किलोमीटर लांब आहे. त्याच्यामुळं लोकांच्या मनात एक अगणित असा उत्साह भरलेला आहे. या दिंडीने थोडीफार इथं विश्रांती घेतली आणि तोपर्यंत लगेच दुसरी दिंडी मागून आलेली आहे. आपण हे वातावरण एकदा आपल्या आयुष्यात आपण एकदा अनुभवायलाच पाहिजे. अशी आहे पालखी संत सोपान काका महाराज यांची. आपण पालखी एकदम जवळून बघू शकता. दर्शन करून घ्या. संत
संत सोपान काका महाराज यांची पालखी. काय सुंदर सजवलेली आणि इथं जे वातावरण आहे हे कोणत्या सणापेक्षा कमी नाही. नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय परमात्मने नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवतामूर्ति श्रीमन्महागणाधिपतये नमः भगे गौरी नारायणी नमः सद्य ब्रह्मणोति परार्थे विष्णुपति. तर ही आहे सोपान काका महाराज यांची पालखी. अत्यंत भव्य दिव्य असा रथ आणि एकदम सुंदर असा रथ आहे. तर आपल्या पालखीमध्ये एक दादा भेटलेला आहे. दादा किती वर्ष झाली येतोय? मी आता दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष आहे. आणि कसं आहे वारी मात्र छान आहे. असं खूप भारी वाटतं वारी केल्याबद्दल. काय दुखतंय का? दुखतात त्रास होतो पण एवढं काय नाही वाटत. आता आनंदात पंढरपूरजवळ आलंय, कसं वाटतंय? छान वाटतंय. सगळा शिन गेला असं डोक्यातला. हा तर म्हणजे आपण बघितलं की 105 वर्षाच्या लोकांपासून तर आपलं आई तुझं वय काय? माझा 18 वय. 18 वय. बापरे. म्हणजे काही काही अल्पवयीन लोक गुन्हेगारीमध्ये जातात आणि काही काही आपले आपले असे भाऊ हे वारीमध्ये येतात. म्हणजे आज सुद्धा लोक आपल्या समाजात वावरतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर आत्ताच आपण बघितलं ही आपले पालखी इथून हल्लेली सोपान काका पालखी आपण आता बघितली. एकदम सुंदर आणि भव्य दिव्य असा रथ आहे. आणि आपल्या व्हिडिओला धपाधपा शेअर, लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्या हिंदू धर्मातले वारकरी संप्रदायातले लोक आहेत. जय हरी माऊली. जय हरी. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं एकदम आपला आनंदी सोहळा होता. आपले सोपान काकांची पादुका आज आपल्या घरी आल्या होत्या. तर सगळ्यांचं एकदम उत्साह स्वागत झालं. एकदम धिंगाणा मस्ती, मजा मस्ती. त्यांच्याकडनं आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. तर आपण आजचा व्हिडिओ इथं थांबवतोय. तर पुन्हा भेटूयात आपण याच्या पार्ट 2मध्ये. तोपर्यंत व्हिडिओला शेअर करा, धपाधपा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ मला माहिती आहे हा तुम्ही खूप लोकांना शेअर करणार आहात, कारण की आपला हा जिव्हाळ्याचा विषय, आपल्या पांडुरंगाचा विषय. रामकृष्ण हरी.